नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी प्राध्यापक डॉक्टर स्नेहल संजय मराठे। आज आपण MA प्रथम वर्षसाठी असलेला तिसरा पेपर ऐतिहासिक भाषा विज्ञान याविषयी सविस्तर माहिती करून घेणार आहोत। सर्वप्रथम बघूया भाषेचे स्वरूप आणि कार्य। भाषा म्हणजे काय असा प्रश्न साधारणपणे कोणी विचारत नाही, आणि समजा तुम्हाला तसा प्रश्न कोणी विचारलास तर त्याचे आश्चर्य वाटेल, कारण प्रत्येकाला भाषा येते आणि त्यामुळे ज्याला जी येते ती भाषा माहीतही असते। भाषा म्हणजे काय हा भाषा विज्ञानाचा प्रश्न आहे, आणि भाषा विज्ञान म्हणजे काय तर भाषेचा अभ्यास करणारे शास्त्र। भाषा म्हणजे बोलणे आहे का? तुम्हाला काय वाटते? समजा तुम्हाला कोणी विचारले तो काय बोलतो ते कळत नाही कारण त्याची भाषा वेगळी आहे असे जर तो म्हणाला तर तेव्हा नकळतपणे तुम्ही भाषा आणि बोलणे यात फरक केलेला असतो। उलट एखादी व्यक्ती रागाने म्हणाली, तू काय भाषा वापरलीस काल, असे तुम्ही रागाने म्हणालात तर नकळतपणे भाषा म्हणजे बोलणे अशीच तुमची धारणा असते। म्हणजेच मराठीमध्ये भाषा आणि बोलणे हे कधी एक तर कधी वेगळे मानले जातात। भाषा विज्ञानात मात्र भाषा आणि बोलणे यात फरक केला जातो। भाषा हा शब्द मुळातच भाषा संस्कृत धातूपासून तयार झालेला शब्द आहे। मराठीत अर्थ त्याचा आवाज उत्पन्न करणे, बोलणे, सांगणे, भाष्य करणे असा होत असतो। इंग्रजीमध्ये त्याला लँग्वेज हा शब्द वापरला जात असतो। मानवी भावभावनांच्या आणि विचारांच्या अभिव्यक्तीचे ते प्रमुख साधन आहे। प्रत्येक व्यक्ती स्वर यंत्राद्वारे उच्चारले गेलेले ध्वनी मुखावाटे बाहेर काढून आपले विचार मांडते। म्हणजेच मुखावाटे ध्वनींचे उच्चारण करून व्यवहार साधण्याचे भाषा हे एक प्रभावी साधन आहे। भाषा ही एक अर्जित वस्तू आहे, म्हणजे जन्माला आल्यापासून मूल ही भाषा स्वीकारत असतं, शिकत असतं। दोन व्यक्तींशी संवाद साधण्याचे भाषा ही कार्य करत असते। भाषा हा माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे। जीवनाच्या सर्व क्षेत्रात माणूस भाषेच्या माध्यमातूनच व्यवहार करत असतो। इतकेच काय तर तो विचारसुद्धा भाषेतच करतो व स्वप्नसुद्धा भाषेतच पाहतो। तो ज्याला भाषाच येत नाही असा मानव समूह पृथ्वीवर उपलब्ध नाही। इतर प्राणीमात्रांच्या तुलनेने माणसाने स्वतःची जी काही प्रगती करून घेतली आहे तिच्या मुळाशी त्याची भाषा आहे। भाषेमुळेच माणसाला समाजात राहणे, सामाजिक संस्था निर्माण करणे आणि संस्कृतीचा विकास करणे शक्य झाले आहे। कुठलीही भाषा घ्या तर त्या प्रत्येक भाषेची अट असते संवाद साधणे किंवा तिचा वापर संवादासाठी, संप्रेषणासाठी म्हणजेच कम्युनिकेशनसाठी तिचा वापर केला जात असतो। प्रत्येक समाज जीवनात विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात मानव समूहाने राहत असतो। त्या भौगोलिक प्रदेशातील मानव समूह एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी भाषेचा आधार घेतो। सभोवतालच्या माणसांशी संपर्क साधणे ही मूलभूत मानवी भावना स्वीकारून संदेशनासाठी माणसाने भाषेचा यशस्वीपणे वापर केलेला बघायला मिळतो। भाषा परंपरेने चालत आलेला सामाजिक वारसा आहे। मूल ज्या कुटुंबात जन्म घेते त्या कुटुंबात तो शाळेत जाण्याच्या आधीपासूनच त्या कुटुंबाची तो भाषा शिकत असतो। विविध भाषा वैज्ञानिकांनी वेगवेगळ्या पद्धतीने भाषेच्या व्याख्या केलेल्या बघायला मिळतात। श्री प्र. न. जोशी म्हणतात की मनातील विचार कल्पना व्यक्त करण्यासाठी मुखावाटे निघालेल्या ध्वनींचा सार्थ समूह म्हणजे भाषा। श्री रमेश धोंडगे सरांच्या मते संकेतबद्ध शब्दांची किंवा चिन्हांची व्यवस्था म्हणजे भाषा। काही पाश्चात्य भाषा वैज्ञानिकांनी देखील भाषेच्या व्याख्या केल्या आहेत। त्यातील एडवर्ड सपीर म्हणतात की कल्पना, भावना आणि इच्छा दुसऱ्याला सांगण्याचे स्वतःच्या इच्छेवर अवलंबून असणारे मानवी साधन म्हणजे भाषा। नोआम चॉम्स्कीच्या मते मोजके नियम वापरून अगणित वाक्य तयार करणारी ध्वनिरूप व्यवस्था म्हणजे भाषा ही असते। विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला भाषा म्हणजे काय आणि भाषेचे स्वरूप स्पष्ट करा, त्यावेळेस यातील 2 ते 4 व्याख्या लिहिणे अपेक्षित आहे। भाषा अभ्यासाच्या विविध पद्धती कोणत्या? ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धती, वर्णनात्मक भाषा अभ्यास पद्धती, तुलनात्मक भाषा अभ्यास पद्धती, समाज भाषा अभ्यास पद्धती आणि पारंपरिक भाषा अभ्यास पद्धती।
यापैकी ऐतिहासिक आणि वर्णनात्मक भाषा अभ्यास पद्धतीचा आपण टी.वायला असताना S4 या पेपरमध्ये परिचय करून घेतलेला आहेच. ह्या भाषा अभ्यासाची आवश्यकता का आहे? परस्परांशी विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आपण संदेशनाचं जे माध्यम वापरत असतो समाजात वावरताना, ते म्हणजे भाषा असते. भारताला प्राचीन परंपरा आहे. भारत हा बहुभाषिक देश आहे. असंख्य भाषा भारतात बोलल्या जातात. वैदिक काळामध्ये संस्कृत भाषा बोलली जात असे. मात्र ह्या भाषेची आज आपल्याला पिछेहाट झालेली बघायला मिळते. आधुनिक काळात प्रचलित असलेल्या भारतातील सुमारे 1654 बोली भाषांची जननी संस्कृत आहे. वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशानुसार भाषाभेद निर्माण झाले. या भाषेचा अभ्यास करण्याच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून भाषा अभ्यासाच्या पद्धती ह्या निर्माण झाल्या आहेत. 20व्या शतकातील भाषा अभ्यासाचे स्वरूप लक्षात घेतले तर त्याची व्याप्ती अनेक अंगाने विस्तारत असल्याचे जाणवते. यामधून काही दृष्टिकोन मागे पडतात, साहजिकच त्या जागी नवीन दृष्टिकोन रूढ होत असतात. परंतु कोणतेच दृष्टिकोन हे चिरंतन नसतात, म्हणजे अधिक काळ चालणारे. भाषेची अव्याहत चालणारी ही जी काही परिवर्तनशीलता याला कारणीभूत आहे. यामुळे भाषेच्या अभ्यासाच्या अनेक शाखा या उदयास आलेल्या आहेत. यातील आपण सर्वप्रथम वर्णनात्मक भाषा अभ्यास पद्धतीचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सेट नेट ह्याच्या परीक्षेमध्ये आपल्याला हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे आधुनिक भाषा विज्ञानाचा पाया कोणी घातला? फेर्दिनांद द सोसूर यांनी आधुनिक भाषा विज्ञानाचा पाया घातला. हा जो आधुनिक भाषा वैज्ञानिक आहे याने सर्वप्रथम एककालिक आणि कालक्रमिक असा भेद सांगितला आणि आधुनिक भाषा विज्ञानाचा त्याने पाया घातला. आधुनिक भाषा विज्ञानाची ही पायाभूत अभ्यास पद्धती मानली जात असते. ही पद्धती वर्तमान काळाशी संबंधित आहे. म्हणजे व्यवहारामध्ये आपण जी प्रत्यक्ष बोलतो ती भाषाच ही पद्धती स्वीकारत असते. म्हणजे उच्चारित भाषेशीच तिचा संबंध येत असतो. भाषा ही ध्वनिरूप असते. या ध्वनींचे विश्लेषण करणे म्हणजे वर्णनात्मक भाषा अभ्यास पद्धती होय. भाषेतील ध्वनींचे उच्चारण शास्त्रीय दृष्टिकोन अंगीकारून कसे करावे याविषयी ही पद्धती आपल्याला मार्गदर्शन करत असते. भाषेच्या बाबतीत जी काही वस्तुस्थिती आहे ती स्वीकारून उच्चारित ध्वनींचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न या पद्धतीद्वारा केला जात असतो. भाषेतील ध्वनी, त्यांचे उच्चारण, त्यातील बदल, ह्या ध्वनींचे उच्चारण स्थान आपल्या वागेंद्रियामध्ये कोणत्या ठिकाणी आहे या सर्व घटकांचा आधार घेऊन ध्वनींचे विश्लेषण यात केले जाते. कोणत्याही एखाद्या विशिष्ट कालखंडातील भाषेचा वस्तुनिष्ठ पद्धतीने अभ्यास करणे, लक्षात घ्या, वस्तुनिष्ठ पद्धतीने अभ्यास करणे हेच म्हणजेच वर्णनात्मक भाषा अभ्यास पद्धती होय. जो कालखंड तो वर्तमानकालीन असेल किंवा भूतकालीन अभ्यासासाठी गृहीत धरलेला असतो त्या कालखंडाची पूर्वावस्था किंवा उत्तरावस्था म्हणजे आधीची किंवा नंतरची अवस्था ध्यानात घेतली जात नाही. या पद्धतीने भाषेचा अभ्यास करताना विशिष्ट कालखंडातील भाषेचे रूप स्थिर आहे असे मानावे लागते. आता भाषा ही परिवर्तनशील असते. तिच्या सतत बदल होत असतात. तरी देखील ह्या पद्धतीने अभ्यास करताना भाषा ही विशिष्ट कालखंडामध्ये स्थिरच आहे असे गृहीत धरावे लागते आणि असे गृहीत धरल्याशिवाय ह्या पद्धतीने अभ्यास होत नाही. दोन विशिष्ट कालखंडांचा वर्णनात्मक पद्धतीने अभ्यास केला असता भाषेच्या स्थित्यंतरांचा मागोवाही घेता येतो. म्हणजे स्थित्यंतरांचा म्हणजे भाषेत होणाऱ्या बदलांचा. उदाहरणार्थ, यादवकालीन मराठी भाषा कशी होती आणि शिवकालीन मराठी भाषा कशी, या दोन कालखंडांचा जर आपण वर्णनात्मक पद्धतीने अभ्यास करायचे ठरवले तर या दोन कालखंडांमध्ये भाषेच्या संदर्भात कोणकोणती स्थित्यंतरे झाली हे तपासता येते. या पद्धतीत भाषेचा अभ्यास करताना भाषेच्या विश्लेषणाला देखील महत्त्व दिले जाते. वर्णनात्मक पद्धतीने एकाच भाषेचा अभ्यास केला जात असतो. तिचे दुसऱ्या भाषेशी कितीही साम्य असले तरी त्या दुसऱ्या भाषेचा विचार केला जात नाही.
या पद्धतीत भाषेचा अभ्यास करताना प्रमाण किंवा लिखित भाषा प्रमाण मानली जात नाही, तर व्यवहारात बोलल्या जाणाऱ्या भाषेलाच प्राधान्य दिले जात असते. अशा व्यवहार भाषांचा अभ्यास करताना या अभ्यासाशी ज्या ज्या शास्त्रांचा संबंध येतो, म्हणजे मानसशास्त्र असेल किंवा शरीरशास्त्र असेल, त्यांचाही विचार केला जात असतो. वर्णनात्मक पद्धतीने भाषेचा अभ्यास करताना काही घटकांचा देखील अभ्यास केला जात असतो. कोणते? स्वनिम, रूपीम, वाक्य आणि अर्थ. या चारही घटकांचा आपल्याला टीवायला असताना परिचय झालेला आहे. आपण त्यांचा अभ्यास केलेला आहे. तर स्वनिम हा भाषेचा मूलभूत घटक असल्याने भाषेचे नमुने एकत्र करून कोणती स्वनिमे भाषेत वापरली जातात हे पाहिले जाते. रूपी म्हणजे काय? तर तो भाषेतील लघुत्तम म्हणजे सर्वात लहान सार्थ घटक असतो. ही रूपिमे दोन प्रकारची असतात, एक म्हणजे बद्ध रूपीम आणि दुसरे मुक्त रूपीम. रूपिमांमधून शब्द तयार होत असतात आणि शब्दांमधूनच वाक्य बनत असते. वाक्याचाही विचार या पद्धतीत केला जात असतो. यानंतर भाषेचा अर्थ हा घटक येतो. अर्थ हा सामाजिक संदर्भाने सीमित होत असतो, तो मानसिकही असतो. यामुळे अर्थाचा दोन पातळीवरून अभ्यास केला जात असतो किंवा विचार केला जात असतो. एक म्हणजे अंतस्तरीय पातळीवरून म्हणजे मानसशास्त्रीय दृष्ट्या, आणि दुसरं म्हणजे सामाजिक संदर्भाच्या पातळीवरून म्हणजे समाजशास्त्रीय दृष्ट्या. त्यानंतर पुढची अभ्यास पद्धती आहे तुलनात्मक भाषा अभ्यास पद्धती. विद्यार्थी मित्रांनो, जगात वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशावर भिन्न भिन्न समाज गट हे एकत्र राहत असतात. त्यांची भाषाही भिन्न असते. जगात सुमारे 3200 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. त्यांच्या असंख्य बोल भाषाही अस्तित्वात आहेत. या भाषांचा परस्परांशी असलेला संबंध शोधून काढण्यासाठी भाषा वैज्ञानिक तुलनात्मक भाषा पद्धतीचा स्वीकार करतात. ह्या पद्धतीचं नाव आहे तुलनात्मक, म्हणजेच या ठिकाणी एकापेक्षा जास्त किंवा दोनपेक्षा जास्त भाषांमध्ये तुलना ही केली जाणार आहे. भाषांमधील पारंपरिक किंवा आनुवंशिक म्हणजे जेनेटिक संबंध प्रमाणासह स्पष्ट करणे हे या अभ्यास पद्धतीचे प्रमुख कार्य आहे. दोन राष्ट्रे, संस्कृती, समाज, पद्धती, कालखंड यांचा आधार या पद्धतीत घेतला जात असतो. दोन भिन्न भाषेतील सारखेपणा किंवा वेगळेपणा लक्षात आणून देण्याचा प्रयत्न याद्वारे होत असतो. 1820 ते 1870 या ऐतिहासिक भाषा अभ्यासाच्या प्रभावी कालखंडातच ही अभ्यास पद्धती रूढ झाली असल्याने ह्या अभ्यास पद्धतीच्या केंद्रस्थानी येत असते ते म्हणजे भाषा परिवर्तन. भाषा परिवर्तन हे या पद्धतीमध्ये केंद्रस्थानी राहत असते. दोन किंवा जास्त भाषांचा तुलनात्मक अभ्यास या शाखेत केला जातो. तुलनेसाठी घेतलेल्या भाषा ह्या एकाच भाषा परिवारातील असाव्यात असे बंधन नसते. म्हणजेच आपण भिन्न भाषा परिवारातील देखील भाषांचा अभ्यास या पद्धतीद्वारे करू शकतो. बंगाली, हिंदी, गुजराती, मराठी या भाषांचा तुलनात्मक अभ्यास ह्या पद्धतीद्वारे करणं शक्य आहे, कारण की ह्या एकाच परिवारातील आहेत. आणि भिन्न भाषा परिवारातील भाषा म्हणजे मराठी, इंग्रजी, फ्रेंच यांचाही अभ्यास आपण ह्या पद्धतीद्वारे करू शकतो. म्हणजे तुलनात्मक भाषा अभ्यास पद्धती ही एक प्रकारे वर्णनात्मक पद्धतीशी संबंधित आहे. वर्णनात्मक पद्धतीत भाषेचा वस्तुनिष्ठ पद्धतीने अभ्यास करून निष्कर्ष मांडले जातात हे आपण पाहिले. याच पद्धतीने भाषांचा वर्णनात्मक अभ्यास करून त्या 3 भाषांमध्ये कमीत कमी 3 भाषा आवश्यक असतात, म्हणून त्या भाषांमध्ये काय साम्य आहे आणि काय भेद आहेत हे आपल्याला ह्या पद्धतीद्वारे अभ्यासता येत असते. उदाहरणार्थ भिन्न भिन्न भाषेमध्ये वेगवेगळे ध्वनी कसे उच्चारले जातात यांचा अभ्यासही या पद्धतीत होत असतो. जसे संस्कृतमधील सर्वनाम आहे अहम, तर ह्या सर्वनामाला प्राकृतमध्ये अस्मी हा शब्द आहे, बंगालीमध्ये आम्ही म्हणतात, मराठीत मी, हिंदीमध्ये मे आणि कोकणीमध्ये आव. अशा पद्धतीने एकच सर्वनाम वेगवेगळ्या भाषेंमध्ये कसे उच्चारले जाते हे आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात येते. ज्यावेळेस आपण तुलनात्मक भाषा अभ्यास पद्धतीद्वारे भाषांमध्ये तुलना करतो त्यावेळेस
ती श्रेष्ठ किंवा कनिष्ठत्वाच्या पातळीवरची नसते. हे फार महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थ्यांनो. तुलना करतो त्यावेळेस 2 किंवा अधिक भाषांमधील साम्यभेद अधोरेखित करणे, यामुळे तुलनेच्या स्तरावर अमुक भाषा श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असे निष्कर्ष संभवत नाहीत. ऐतिहासिक पद्धती, जिला कालक्रमिक असे दुसरे नाव आहे, आणि वर्णनात्मकसाठी काय सांगितलेलं होतं, एककालिक असे दुसरे नाव. तर कालक्रमिक किंवा ऐतिहासिक पद्धतीनेही भाषांचा अभ्यास करता येतो. समजा मराठी आणि हिंदी ह्या भाषांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यासाठी आपण 3 कालखंड ठरवून घेतले. 3 कालखंडांमध्ये ही भाषा कशी होती हे बघूया. प्राचीन कालखंड, मध्ययुगीन आणि अर्वाचीन कालखंड. तर या 3 कालखंडांमध्ये मराठी आणि हिंदी भाषांमध्ये काय काय बदल झाले ते पाहून त्यांचे वर्गीकरण केले जाते. वर्गीकरणावरून 2 भाषांमधील साम्यभेद हे स्पष्ट करता येतात. तसेच एकाच भाषेच्या अनेक बोलींचाही तुलनात्मक अभ्यास शक्य असतो. उदाहरणार्थ, मराठीच्या बोलीभाषा आहेत कोकणी, वऱ्हाडी, खानदेशी. तर ह्या भिन्न बोलीभाषांचा सुद्धा आपण तुलनात्मक अभ्यास करू शकतो. या अभ्यास पद्धतीतूनच कुल संकल्पना ही अस्तित्वात आली आहे, जिचा आपल्याला पुढे अजून सविस्तर अभ्यास करायचा आहे. ज्या भाषांमध्ये भाषिक, सामाजिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रांमध्ये जर भेदापेक्षा साम्य अधिक आढळत असेल, म्हणजे त्यांच्यात फरक कमी पण साम्यता अधिक, तर त्या भाषांना आपण म्हणत असतो भाषा भगिनी. तर अशा भाषा भगिनी एकाच परिवारातील आहे हे सिद्ध करता येत असते. भारतीय भाषांचे 2 कुलांमध्ये वर्गीकरण शक्य झाले आहे. ते ह्यामुळेच ते 2 कुल आहेत, आर्य भारतीय भाषा कुल आणि द्राविडी भाषा कुल. तुलनात्मक पद्धतीच्या अभ्यासामुळे जागतिक संस्कृतीवरही काही प्रकाश पडतो. लोककथांमध्ये जे वेगवेगळे कल्पनाबंध असतात ते अनेकदा जगभरातल्या अनेक कथांमध्ये सारख्याच पद्धतीने आढळून येतात. याचे कारण जागतिक संस्कृतीतील एकता हेच आहे. भाषकांच्या भाषा वापरावरून त्यांच्या प्रदेशाचाही शोध घेणे शक्य असते. आणि हे केव्हा आपल्याला लक्षात येतं हो, जर आपण कुठे ट्रिपला गेलो किंवा आपल्या आपल्या राहत्या ठिकाणाहून थोड्या लांब दूरवरच्या प्रदेशात गेलो, तर त्यावेळेस त्या ठिकाणची बोली भाषा ही आपल्याला भिन्न आढळते. तिथल्या लोकांच्या बोलण्यातून आपल्याला समजतं की हे यांचं भौगोलिक प्रदेश कोणता असावा. कारण की धार्मिक स्थळ असेल किंवा पर्यटन स्थळ असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशातील लोक एकत्रित झालेले असतात, आणि मग आपल्याला त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या भाषेचा अंदाज हा करता येत असतो. वर्णनात्मक भाषाभ्यास पद्धतीचे जसजसं महत्त्व वाढत गेलं तसतसं ऐतिहासिक आणि तौलनिक पद्धती ह्या मागे पडत गेलेल्या आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर समाज भाषा अभ्यास पद्धती आपल्याला बघायची आहे. समाज, भाषा व संस्कृती हे परस्पराश्रयी आहेत. समाज आणि संस्कृती या दोघांचीही वाटचाल भाषेच्या माध्यमातूनच पूर्णत्वास जात असते. म्हणजे ह्या तिघी गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. समाजाच्या रूढी, परंपरा, श्रद्धा, लोकव्यवहार, संस्कृती या घटकांशी भाषेचा संबंध येत असतो. समाजशास्त्र आणि भाषाशास्त्र यांच्यातील परस्पर संबंध लक्षात घेऊन समाजशास्त्र अभ्यास पद्धतीचा स्वीकार केला गेला. आधुनिक काळामध्ये समाज भाषा विज्ञान हे नवे अभ्यास क्षेत्र या पद्धतीतूनच निर्माण झाले आहे, आणि ह्या अभ्यास पद्धतीचा आपण पुढील सत्रामध्ये स्वतंत्रपणे सविस्तर अभ्यास करणार आहोत. पुढील अभ्यास पद्धती आहे पारंपरिक भाषा अभ्यास पद्धती. प्रत्येक कालखंडात मानव समूह भाषा बोलण्याच्या आपल्या स्वाभाविक घटकांचा स्वीकार करतो. समाज जीवन नैतिक व अनैतिक कल्पनांचा स्वीकार करून निश्चित अशा परंपरांची निर्मिती करत असते. म्हणजे कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत, कोणत्या गोष्टी वाईट आहे, अशा पद्धतीने भेद हा केला जात असतो. भाषेला निश्चित नियम लागू करून तिचे शुद्ध स्वरूप ठेवणे म्हणजेच त्याला आपण म्हणूया, त्याच्यासाठी जे नियम वापरले जातात ते म्हणजे व्याकरण.
व्याकरणात म्हणजे काय असते की भाषेला ते निश्चित नियम लागू करत असते. 20व्या शतकामध्ये आधुनिक भाषा विज्ञानाचा विकास होत असतानाच या अभ्यास पद्धतीचाही स्वीकार केला गेलेला आहे. भाषेचे व्याकरणिक नियमांचा आधार घेऊन केलेले विश्लेषण या अभ्यास पद्धतींच्या मुळाशी आहे. तर मी मगाशी व्याकरणाची तुम्हाला अर्थ सांगितला, तर व्याकरण हे केवळ लेखनापुरतेच मर्यादित नसते, तर त्या व्याकरणामुळे आपल्याला चांगले बोलता येणे ही आवश्यक असते. या भाषा अभ्यास पद्धतीद्वारे उच्चारित ध्वनींचे स्वरूप, त्यांची परंपरा, त्यांचा अर्थ, व्याकरणिकदृष्ट्या शुद्ध उच्चारण व लेखन इत्यादी संदर्भात विश्लेषण करीत भाषेचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास या पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला करता येत असतो. आणि त्यानंतर आहे शेवटची भाषा अभ्यास पद्धती, ती म्हणजे ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धती. पुन्हा एकदा सेटनेटसाठी आवश्यक असलेला प्रश्न, ऐतिहासिक भाषा विज्ञानाचा पाया कोणी घातला? उत्तर, सर विल्यम जोन्स. 1746 ते 1794 असा हा त्यांचा कालखंड आहे. तर सर विल्यम जोन्स यांनी ऐतिहासिक भाषा विज्ञानाचा पाया घातला. काळाच्या प्रवाहात बदलणाऱ्या भाषिक स्वरूपाचा अभ्यास करणारी ही भाषा अभ्यास पद्धती आहे. तसेच ह्या पद्धतीसाठी समाज जीवनाच्या घटकातील घडामोडींचा ग्रांथिक भाषेच्या आधारावर अभ्यास केला जात असतो. ह्या पद्धतीत 2 किंवा 2पेक्षा जास्त कालखंडांचा अभ्यास या पद्धतीत होत असल्याने याला कालक्रमिक अभ्यास पद्धती असे म्हणतात. या पद्धतीची वैशिष्ट्ये काय सांगता येतील की ती इतिहासाशी म्हणजे भूतकाळाशी संबंधित आहे. साहजिकच नाव आहे ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धती. दुसरं म्हणजे भूतकालीन जीवन पद्धतीचा व घटनांचा ती आधार घेत असते. सामाजिक मूल्यांशी, भाषिक स्वरूपाशी तिचा संबंध असतो. गतकालीन म्हणजे मागील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, ऐतिहासिक घटनांचा शोध या पद्धतींच्या माध्यमातून घेता येतो. या पद्धतीत ऐतिहासिक लिखित ग्रंथ साधनांचा देखील आधार घेतला जात असतो. अगदी सुरुवातीला भाषेचा जो काही अभ्यास झाला तो प्राधान्याने धार्मिक दृष्टिकोनातूनच झाला. आपल्याकडे संस्कृत ही जी भाषा आहे तिला देववाणी असं म्हटलं जात असतं आणि त्यामुळे इतर भाषा गौण आणि संस्कृत ही भाषा श्रेष्ठ असे पूर्वी मानले जात होते. याचं कारण संस्कृत भाषेकडे वैदिक धर्माची आणि ग्रंथांची भाषा म्हणून पाहिले जाते. मध्ययुगात युरोपमध्ये देखील भाषेकडे धार्मिक दृष्टिकोनातूनच पाहिले जात असे. परंतु हळूहळू भाषेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. ही अभ्यास पद्धती भाषिक परिवर्तनाच्या अभ्युपगमावर आधारित आहे. म्हणजे भाषिक परिवर्तनाच्या अनुषंगाने जेव्हा आपण भाषेच्या मूळ रूपांचा शोध घेऊ लागतो तेव्हा या पद्धतीचा उपयोग होतो. हे ह्या अभ्यास पद्धतीचं महत्त्व आहे. तसेच एखाद्या कालखंडात कोणत्या शब्दांची भर पडली, कोणते शब्द मागे पडले, शब्दांना कोणते अर्थ प्राप्त झाले याचाही विचार या पद्धतीत होत असतो. आपल्या भारतीय भाषांमध्ये वेगवेगळ्या भाषांमधून शब्द आलेले आहेत. फारसी, अरबी, उर्दू ह्या वेगवेगळ्या भाषांमधून शब्द आहेत. उदाहरणार्थ कारकून, वकील, सही, शिक्का, पोशाख, चादर, सतरंजी, किंमत, शहर, इमारत, पूल हे शब्द कुठल्या भाषेतून आलेले आहेत? फारसी भाषेतून. तर आपण इंग्रजीतूनही काही शब्द मराठीत स्वीकारलेले आहेत. बँक, पेन, सर, कप, कॉलेज असे कितीतरी शब्द आपण रोजच्या व्यवहारात सर्रास वापरतो. तर भारतीय भाषांमधूनही काही शब्द इंग्रजीत गेले आहेत, जसे पंडित, ठग, करी अशी ही शब्दांची यादी फार मोठी होणार. तसेच शब्दांबरोबरच व्याकरणिक रूपे, वाक्ये यांच्यातील बदलांचाही अभ्यास ऐतिहासिक भाषा विज्ञानात केला जातो. जर आपण 3 वेगवेगळ्या कालखंडातील 3 वेगवेगळे साहित्य घेतलं, बखर वाङ्मय, हरिभाऊकालीन वाङ्मय आणि आधुनिक वाङ्मय, ह्या 3 साहित्यकृतींच्या भाषेतील व्याकरणिक रूपामध्ये आणि वाक्यांमध्ये आपल्याला अनेक बदल झालेले आढळून येतात. कालखंडानुसार त्या भाषेत कसे बदल होत गेले हे पाहणे हे या अभ्यास पद्धतीचे उद्दिष्ट असते.
जसा एकाच भाषेच्या बदलांचा अभ्यास या पद्धतीत होत असतो, तसाच तो अनेक भाषांचा तौलनिक अभ्यासही या पद्धतीत आपल्याला करता येतो. म्हणूनच या पद्धतीच्या अभ्यासास तौलनिक किंवा बहुभाषिक पुनर्रचन असे देखील म्हटलं जात असतं. या पद्धतीने एकाच कुलातील भाषांचा, म्हणजेच काय म्हटलं तर आपण त्याला भाषा भगिनी, एकाच कुलातील भाषांचा म्हणजे भगिनी भाषांचा अभ्यास आपल्याला करता येतो. तसा वेगवेगळ्या कुळातील भाषांचा अभ्यास करता येतो. एकतर जगातील जवळजवळ सर्व भाषा ह्या ग्रीक, लॅटिन आणि संस्कृत या भाषेमधून जन्माला आलेल्या आहेत. अगदी आपला भाषा हा शब्दसुद्धा ह्याच भाषांमधून उदयास आलेला आहे. आणि दुसरे म्हणजे सार्वत्रिकतेचे किंवा सामान्यतेचे सूत्र हे सगळीकडे असते, म्हणजे एक सारखेपणा. त्यामुळे पूर्णतः भिन्न वाटणाऱ्या भाषांचाही अभ्यास आपल्याला करता येतो. यासाठी कमीत कमी 3 भाषा आवश्यक असतात, आधी सांगितल्याप्रमाणे. पुन्हा आपण एक उदाहरण बघूया. संस्कृतमध्ये शर्करा हा शब्द आहे, ज्याला मराठीत आपण काय म्हणत असतो, साखर. संस्कृतमध्ये शर्करा, हिंदीमध्ये शक्कर आणि इंग्रजीमध्ये शुगर. बघा, शर्करा, शक्कर, शुगर, साखर या शब्दांमध्ये साम्य दिसतं. तसंच संस्कृत, इंग्रजी आणि लॅटिन ह्या शब्दांमध्ये साम्य दिसणारे शब्द आहेत. जसं संस्कृतमध्ये आहे पिता, इंग्रजीत फादर आणि लॅटिन भाषेमध्ये म्हटलं जात असतं पॅटर. इथेही आपल्याला साम्य आढळते. अशा ह्या पद्धतीच्या महत्त्व तिचं बघितल्यानंतर किंवा आपल्याला ह्या पद्धतीद्वारे स्वरूपे, वाक्य आणि अर्थ यांच्यातील साम्य शोधून भाषांमधील संबंधही आपल्याला तपासता येतात. मग पुढे आपण बघणार आहोत ह्या पद्धतीच्या मर्यादा कोणत्या आहेत. ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धतीमध्ये भाषेचे स्वरूप निश्चित करून तिच्या मूळजनक भाषांकडे जाताना अभ्यासकांना लिखित साधनेच प्रमाण मानावी लागतात. म्हणजे एखाद्या भाषेचं जनक भाषा जर शोधायची असेल तर अभ्यासक लिखित साधनांचा वापर करत असतात. का? कारण त्या काळात वापरल्या जाणाऱ्या व्यवहार भाषेचे नमुने उपलब्ध करणे हे अशक्य असते. लिखित साधनांची भाषा ही खरी भाषा नसते. यामुळे भाषेचे स्वरूप आणि परिवर्तन निश्चित करताना अडचणी येत असतात आणि ह्या अडचणींमुळेच आज ऐतिहासिक भाषा विज्ञानाची पिछेहाट सुरू झाली आहे. तसेच वर्णन या पद्धतीच्या केंद्रस्थानी असणाऱ्या भाषिक परिवर्तनाच्या आधारे भाषेचा अभ्यास करताना प्रचलित व्यवहार भाषांचा अभ्यास होत नसल्याने परिवर्तनाच्या सिद्धांतांना समग्रता लाभत नाही. म्हणजे एकजिन्सीपणा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत नाही. या पद्धतीच्या केंद्रस्थानी काय आहे? भाषिक परिवर्तन. परंतु व्यवहार भाषांच्या त्या काळातली व्यवहार भाषेबद्दल आपल्याजवळ पुरावे नसतात आणि त्यामुळे भाषेच्या मूळ रूपांकडे जाऊन जनक भाषांचे रूप खरोखरच मग आपल्याला सिद्ध करता येत नाही. म्हणजे तिची मूळ भाषा कोणती आहे, जनक भाषा कोणती आहे हे आपल्याला ठरविता येत नाही. आणि या पद्धतीने होणारा अभ्यास हा त्यामुळे अत्यंत पृष्ठस्तरीय ठरतो, म्हणजे वरवर ठरतो, वरवरचा. मात्र असाच अभ्यास जर आपण वर्णनात्मक पद्धतीमध्ये जो काही अभ्यास करत असतो भाषेचा, तो असतो त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठपणा असतो आणि अंतस्तरीय दृष्टिकोन देखील असतो, तो ह्या पद्धतीमध्ये आढळत नाही. ऐतिहासिक पद्धतीने अभ्यास करत असताना अभ्यासकाचे लक्ष फक्त भाषिक परिवर्तनावरच केंद्रित होते. यामुळे हा अभ्यास पृष्ठस्तरीय आणि अपुरा राहतो. जर वर्णनात्मक पद्धतीने, त्याला आपण काय म्हटलं, एककालिक, जर वर्णनात्मक पद्धतीने भाषांचा अभ्यास केला तर भाषिक परिवर्तनाचे अंदाजही बांधता येतात आणि भाषेचे बदललेले स्वरूपही लक्षात येत असतं. त्यामुळे या अभ्यासाला वस्तुनिष्ठताही प्राप्त होत असते आणि मग साहजिकच ऐतिहासिक पद्धती ही अनावश्यक ठरते हे सोयीस्करने दाखवून दिले. आणि म्हणूनच अलीकडे ऐतिहासिक भाषा विज्ञानाकडे दुर्लक्ष होऊ लागलं आहे.
या अभ्यास पद्धतीने बोलींचे आणि भाषांचे विविध स्तर भेद हे मिळू शकत नाही, ही या अभ्यास पद्धतीची महत्त्वाची मर्यादा आहे. पुढे आपण बघणार आहोत ऐतिहासिक भाषा विज्ञान पद्धतीची अंगे कोणती आहेत. 2 अंगे आहेत विद्यार्थ्यांनो, एक म्हणजे पुरोगामी आणि दुसरं म्हणजे पश्चातगामी. पहिली पद्धती बघणार पुरोगामी, ज्याला ऑनवर्ड्स असं म्हटलं जात असतं. काय आहे यात? भाषेच्या ज्ञात पूर्वावस्थेपासून तिच्या उत्तरोत्तर अवस्थांचा विकास कसा होत गेला हे टप्प्याटप्प्याने अभ्यासण्याची पद्धत म्हणजेच पुरोगामी पद्धती असं म्हटलं जात असतं. उदाहरणार्थ पूर्वीच्या अवस्था असलेली भाषा संस्कृत, तिच्या पासून प्राकृत भाषा कशी निर्माण झाली, प्राकृत पासून अपभ्रंश कशी आली, अपभ्रंश पासून मराठी भाषा ही कशी विकसित होत गेली, ह्या पद्धतीने जर आपण केलेला जो अभ्यास असणार तो म्हणजे पुरोगामी अभ्यास. आणि दुसरी पद्धती आहे पश्चातगामी, वरच्याच अगदी विरुद्ध. वर्तमान अवस्थेतील भाषांचा भूतकालीन अवस्थेकडे जात जात केलेला अभ्यास हा पश्चातगामी असतो. उदाहरणार्थ ग्रीक, लॅटिन, संस्कृत भाषांचा अभ्यास करून त्यांच्या मूळ जनक भाषेचा अंदाज बांधणे हा अभ्यास पश्चातगामी ठरत असतो. म्हणजे आजपासून मागील भाषांकडे जाणं, त्यांची मूळ जनक भाषा शोधणं, ज्या भाषेपासून जी उत्पत्ती झाली आहे तिचा अभ्यास करत जाणे. आणि आपण शेवटच्या स्लाइडकडे आलो आहोत. आता याच्यात आहे की स्वन परिवर्तनाने भाषेचे स्वरूप कसे बदलत असते. एखाद्या भाषेतील विशिष्ट कालखंडामध्ये होणारं स्वन परिवर्तन हे कशा प्रकारचं असतं हे या पद्धतीद्वारे देखील अभ्यासलं जात असतं. आपल्याला इथं दिसतच असेल की कर्म हा शब्द होता पूर्वी, त्याच्यात बदल झाला कालाप्रमाणे आणि कम्म आला आणि त्याच्यानंतर तो शब्दाचं परिवर्तन होत आलं काम. कर्म, कम्म, काम. त्याच पद्धतीने धर्म, धम्म, धरम किंवा धर्म देखील असं म्हटलं जात असतं. शृंग ह्या स्वनामध्ये परिवर्तन होऊन शिंग असा शब्द तयार झाला. दुग्धचं दुग्ध आणि दूध. हे जसं आपल्या ह्या संस्कृतपासून मराठीपर्यंत कसं परिवर्तन होत गेलं स्वनांमध्ये, असेच परिवर्तन जवळजवळ सर्वच भाषांमध्ये आपल्याला बघायला मिळत असतं. अगदी इंग्रजीमधील देखील आहे. जसं ब्रॉजचा ब्रिज हा शब्द झाला, फ्रॉगचा फ्रॉग हा शब्द आज परिवर्तन होऊन आलेला आहे, प्रचलित आहे. ड्रिंकनचं ड्रिंक हा शब्द हे अशा पद्धतीने त्याच्या परिवर्तन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं की स्वन परिवर्तनाने भाषेचं बदलतं स्वरूप हे कसे असतं. तर आज आपण ह्या संपूर्ण याच्यात ऐतिहासिक भाषा विज्ञानाचा सखोलतेने अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. पुढील अभ्यासासाठी पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.